इकडे आता शिवा मालिकेच्या भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत की सगळी पाना गँग आता तांदळे सरांना म्हणत असते की हे बघा, तुम्ही जर तुम्हाला काही अडचण येत असेल आणि ते माणसे जर तुम्हाला त्रास देत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्यांना सरळ करू. तेव्हा आता तांदळे सर म्हणतात की हे बघा, तुमचं म्हणणं सगळं खरं आहे, पण प्रॉब्लेम एक आहे की मला या सगळ्यांमध्ये माझ्या प्रॉब्लेममध्ये तुम्हा मुलांना घ्यायचं नाही आहे. तांदळे सर म्हणतात हे बघा, तुम्ही मुलांना तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या, तुमच्या करिअरकडे लक्ष द्या. आणि हाताची घडी घालून तांदळे सर म्हणतात की माझं मी बघेन. तरी सुद्धा आता शिवा म्हणते की हे बघा सर, तुम्हाला आता जे वाटतं ना ते तुम्ही बोला, तुम्ही अजिबात मनात काही ठेवू नका. आणि जर तुम्ही तुमचं मन आमच्यासमोर मोकळं केलं ना तर तुम्हालाच बरं वाटेल, मी तुम्हाला सांगते अशी शिवा सरांना बोलते. आणि त्यानंतर आता तांदळे सर म्हणतात ठीक आहे, मी तुम्हाला सगळं काही सांगतो. आणि त्यानंतर आता तांदळे सर सांगू लागतात की आपल्या शाळेमध्ये एक खूप मोठा कार्यक्रम होता आणि दिवसाच्या त्या कार्यक्रमामध्ये मी, बाकीचे सर आणि शिक्षणाधिकारी हे सगळेजण होते. आणि मॅनेजमेंटने मग ते सगळा कार्यक्रम मॅनेज करायची जबाबदारी माझ्यावर ठेवली होती. आणि त्यामुळे मी शिक्षणाधिकाऱ्यांच्या संपर्कात आलो. आणि त्याच वेळेस मग मला माझ्या डोळ्यासमोर सगळे शिक्षणाधिकाऱ्यांचे घोटाळे आले आणि हे सगळं चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचार करतात, हे सगळं मग माझ्या लक्षात यायला लागलं असे तांदळे सर शिवा आणि पाना गँगला सांगतात. मी त्यांना वेळोवेळी थांबवलं सुद्धा होतं, पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही. तांदळे सर म्हणतात की मग मी ठरवलं मॅनेजमेंटकडे तक्रार करावी, पण त्यावेळेस एकाही शिक्षकांनी मला साथ दिली नाही. तरीसुद्धा तांदळे सर म्हणतात की मी ठरवलं अन्यायाच्या विरुद्ध मी लढणार म्हणजे लढणार. पण तो शिक्षणाधिकारी ना खूप मोठा माणूस, पार मंत्रालयापर्यंत त्याच्या ओळखी होत्या. आणि त्याने मला एकाच मिनिटात दिवसाच्या शाळेतून काढलं आणि रात्रीचा शिक्षक बनवलं आणि माझी ट्रान्सफर केली गेली. आणि आता ही तक्रार मी मागे घ्यावी म्हणून त्यांचे हे सगळे गुंड मला दमदाटी आणि धमकी देत आहेत. आता शिवाच्या समोर सगळे चित्र आलेले असते आणि डोळ्यात पाणी आणत आता तांदळे सर म्हणतात की हे लोक मग मला अशा धमक्या देतात. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की मग तुम्ही पोलिसात का नाही जात. तांदळे सर म्हणतात कसं जाऊ मी, माझ्या कुटुंबाला, माझ्या बायका पोरांना जर त्यांनी काही धमकी आणि त्यांचं काही बरं वाईट केलं तर. तांदळे सर म्हणतात की ते काहीही करू शकतात आणि कुठल्याही थराला जाऊ शकतात, अशी माणसे आहेत ती. आणि आता तांदळे सर म्हणतात मी आता ठरवलं आलं आहे की मी आता तक्रार मागे घेणार. तेव्हा आता पाना गँग म्हणतात की हे बघा सर, आता तुम्ही तक्रार मागे घेऊ नका. शिवा म्हणते की आता आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि उलट अशा माणसाला त्रास द्यायचाच, असे शिवा आता तांदळे सरांना सांगते. आणि लगेच आता तांदळे सर म्हणतात नाही नाही, तुम्ही फक्त तुमचं गॅरेज नीट चालवा आणि तुमच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. माझ्या म्हणतो की हे बघा सर, आम्हाला काही त्रास होणार नाही, त्याची काळजी तुम्ही करू नका, फक्त आम्हाला सांगा काय करायचं ते. तरीसुद्धा तांदळे सर म्हणतात की मी माझं बघेन, मी वाटलंच तर तक्रार मागे घेईल. आणि लगेच आता तांदळे सर निघून जातात. तर डिप्पर म्हणतो शिवा सरांना हे सांगताना खूप त्रास होत होता. इकडे आता शिवा ही विचारात पडते. तर गॅरेजमध्ये चंदन काम करत असतो, तेवढ्यात रॉकी तिथे येतो आणि चंदनला म्हणतो झालं का काम. आणि पटकन रॉकी आता अंथरूण टाकून अभ्यासाला बघतो. तर चंदन म्हणतो हे काय आल्याबरोबर अभ्यास. चंदन म्हणतो ठीक आहे, मी जरा चहा घेऊन येतो बरं का रॉकी. आणि इकडे आता स्कूल सुटल्यानंतर शिवा ही घरी येते. हळूचाच घराचा दरवाजा उघडते तर घरामध्ये सगळा अंधार असतो. आणि पटकन आशू आता मेणबत्ती पेटवतो. तर शिवा आशूला बघते आणि पटकन आता बेडरूममध्ये येताच आशू आता लाईट लावतो. तर सगळी बेडरूम दीपमाळांनी आणि फुग्यांनी आता आशूने सजवलेली असते. शिवा ते सगळं बघते. शिवाला आता खूप आनंद झालेला असतो. शिवा म्हणते की अरे वा, हे किती भारी वाटतंय. आणि पटकन आता शिवा ही कॉटवर बसते. तर आशू सगळ्या बाजूने आता मेणबत्त्या पेटवतो. आणि आशूने आता वाई सुद्धा आणलेली असते आणि मेणबत्त्या पेटून 2 ग्लास ठेवलेले असतात. तर आता आशू म्हणतो कसं वाटलं शिवा. तर शिवा म्हणते हे सगळं काय करायची गरज होती का. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते हे बघ आशू, आपण ना फक्त गप्पा मारू, तुम्हाला सांग फक्त. आणि पटकन आता आशू म्हणतो की शिवा तू जर नसली ना कुठल्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन सापडतच नाही. आणि पटकन आता शिवा म्हणते की काय झालं ते सांग. तर शिवाकडे बघत आशू म्हणतो सांगतो ना, पण त्या अगोदर लगेच आता आशू हा वाईनचे पेक भरवतो. आणि लगेच आता दोघेही पेक मारत आता एकमेकांना गप्पा गोष्टी सांगू लागतात. आणि त्यानंतर आता शिवा लाजून बाजूला जाऊ लागते. तर आशू शिवाला आपल्याकडे ओढतो आणि कॉटवर दोघेही पडतात. दोघेही प्रेमाने आता एकमेकांकडे बघू लागतात. तर शिवा खुश होते. इकडे आता चंदन हा घरी येतो आणि माया आजीचा हात दाबतो. आणि हात दाबून आता लगेच चंदन म्हणतो की माई आजी आता डॉक्टरांकडे जायला हवं बरं का. माई आजी म्हणते की आता कशाला डॉक्टर. वंदना म्हणते की आई मी तुम्हाला सांगते ना, डॉक्टरांनी बोलावलंय तर डॉक्टरांकडे जायचंच.
आणि चंदन म्हणतो की माई आजी लवकर डॉक्टरकडे चाल बरं का, नाहीतर त्या शिवाने लोकांना मारताना बघितलंय मी, मला सुद्धा काही करील ती. पटकन आता माई आजी वंदना हसू लागतात. तर चंदन म्हणतो बरं आता दुपारच्या गोळ्या घ्यायच्या बाकी आहेत, तेव्हा पटकन त्या घेऊन टाका. माई आजी आता होकार देते. चंदन म्हणतो मी आता गॅरेजवर जातो, सगळं काम मार्गी लावतो आणि मग आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ बरं का. तर माई आजी होकार देते आणि चंदन निघून जाता तिकडे माई आजी विचारात पडते. वंदना माई आजीकडे बघते आणि म्हणते की काऊ आई काय झालं. माई आजी म्हणते काही नाही ग, पोरगं लय मेहनत घेतं. वंदना म्हणते रात्री उशिरा आला आणि सकाळी लवकर कामालाही गेला. वंदना म्हणते बिचारा खरंच खूप कष्ट करतो. आणि आता लगेच वंदना म्हणते की त्याला ना त्याच्या आयुष्यात जे जे हवंय ते सगळं मिळू दे. तेवढ्यात विचार करत माई आजी म्हणते की वंदे तुला ती अर्चना कशी वाटते. आता वंदना अर्चनाला आठवते आणि लगेच आता वंदना खूप खुश होते आणि माई आजीकडे बघते. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आता उजेडल्यानंतर आशू आणि शिवा मात्र झोपलेलेच असतात. एकमेकांच्या अंगावरती पाय टाकून झोपल्यानंतर शिवाला आता जाग येते. प्रेमाने आशूकडे बघत आता शिवा ही उठून बाजूला येते आणि पटकन आता शिवा ही आरशासमोर येते. तर आता शिवाच्या मानेला आता आशूने किस घेतलेला असतो, त्याचा मार्क असतो आणि तो बघता क्षणी शिवा मोठ्याने आशू अशी ओरडते. डचकून आशू उठतो आणि म्हणतो काय झालं. तेव्हा आता शिवा आशूकडे येते, म्हणते की अरे आशू बघितलं का तू हे काय केलंयस, आणि हे जातसुद्धा नाही, आता मी बाहेर कसं जायचंय. तर हसतच आशू म्हणतो की अरे बापरे. पटकन शिवा ही आरशासमोर येते आणि म्हणते की आशू इकडे ये, झोपू नकोस. आणि लगेच आता आशू पटकन म्हणतो की हो झोपायचं नाही. आणि आशू आता शिवाकडे येतो आणि लगेच आता शिवा म्हणते की हे काय करायचं. तेव्हा आता आशू म्हणतो थांब मी मलम लावतो. तर लगेच आता शिवा म्हणते मलम. तर आशू म्हणतो की थांब मी सर्च करतो. आणि इकडे आता लगेच शिवा घाबरतच म्हणते बर्फ आण. आणि पटकन आता मोबाईल बाजूला ठेवून आशू आता बर्फ आणायला जातो आणि बर्फ घेऊन येतो. तो बर्फ देखील आता आशूकडून खाली पडतो. शिवा म्हणते आशू तू काय करतोयस. कसा बसा बर्फ उचलून आशू आता शिवाकडे देतो. तर शिवा त्या जागेवरती बर्फ लावते पण ते काही जात नसते. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते काय करायचं, याने सुद्धा जात नाही आहे मार्क. तेव्हा आता आशू म्हणतो तू एक काम कर शिवा, तू झोप, दिवसभर झोपूनच राहा. तेव्हा आता शिवा म्हणते की वेडा आहे का तू आशू, शिताई नाही का बघायला येणार काय झालं मला म्हणून. तर आता लगेचच आशू डोक्याला हात लावतो आणि लगेच आता डोक्यात विचार करत शिवा म्हणते की आशू एक आयडिया आहे. आशू म्हणतो काय आयडिया आहे. तर शिवा हसू लागते. इकडे आता सगळेजण खाली नाश्ता करत असतात. तर भाऊ म्हणतात अरे शिवा आणि आशू अजून आले नाहीत. शिताई म्हणते मागाशी ना मी आवाज दिला होता पण अजूनही ते आले नाहीत, मी बघते. आणि तेवढ्यात आता शिवा आणि आशू त्यांचे आवरून तिथे येतात. तर आता शिवाने गळ्याला हात लावलेला असतो. शिताई म्हणते की अरे शिवा आशू तुम्ही छान दिसता. शिवा तू जरा थोडीशी वेगळी दिसते. भाऊ म्हणतात की पण बसा तुम्ही. आणि दोघेही आता बसतात. आणि तेवढ्यात आता शिवा ही नाश्ता घेऊ लागते. तर आता कीर्तीचे लक्ष शिवाच्या गळ्याकडे जाते. पटकन आता आशू शिवाचा शर्ट पुन्हा आता व्यवस्थित करतो, गळ्याभोवती ठेवतो. तर आता बोट करत कीर्ती म्हणते शिवा हे काय आहे. तर शिताईसुद्धा शिवाच्या गळ्याकडे बघते. तर इकडे आता दिव्या ही अर्चनाची भेट घेते आणि अर्चनाकडे येताच आता दिव्या अर्चनाला म्हणते की तुला काही लाज वाटते का. तर अर्चना म्हणते तुम्ही कोण आहे आणि काय बोलताय. तेवढ्यात आता दिव्या म्हणते की मी चंदनची बायको. आणि आता अर्चना ही दिव्याकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता दिव्या म्हणते की हे बघ माझ्या नवऱ्यापासून बाजूला राहायचं. आणि आता अर्चनाला धक्का बसलेला असतो आणि चंदनला आता अर्चना आणि दिव्या आणि अर्चनाला दम दिला हे सत्य समजते आणि रागाने चंदन आता दिव्याकडे जातो. तर इकडे आता कीर्ती आणि सुहासने पुन्हा एकदा दुसरा प्लान केलेला असतो. आणि आता सुहास म्हणतो की मी आता त्या शिवाला काही सोडणार नाही. तर कीर्ती म्हणते तू काय करणार आहे. तर सुहास म्हणतो की आता तू बघतच राहा. तर आता शिवा ही सुहासला कशी यमाचा दरवाजा दाखवते आणि इकडे चंदन आता दिव्याच्या झिंजा पकडून कशी अर्चनाशी लग्न करतो हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.